सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व जगाचा एकच परमेश्वर. ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद मूर्त्या दशांगुलम. सर्व देवांना रावणाने बंदिस्त केलं, पण ह्या देवाला कोणी बंदिस्त केलं नाही आणि कोणाला करता पण येणार नाही. कारण हा जो देव आहे परमात्मा, हा सगळ्या जगाला व्यापून दशांगुली उरला. असाच एकमुखी दशभुजा कलकी दत्त महाराज. हा देव जो आहे, समजा वडाचं झाड आहे आणि वडाचं झाड संपूर्णपणे एका वडाच्या बियामध्ये येऊन साठवत आणि ते वडाचं बे प्रयोगशाळेत तपासलं होतं, त्याचं काही सापडत नाही. परंतु ज्या वेळेस वडाचं बी लावलं जातं त्यावेळेस तो विश्वरूप वृक्ष प्रकट होतो. तशा प्रकारचा जो अविनाश परमात्मा आहे त्याचा कधीही नाश होत नाही, तो जन्माला येत नाही, तो मरत पण नाही. त्या देवाची सेवा करा, तेव्हा आपलं सगळे प्रश्न सुटतील. राम आले, कृष्ण आले, हजारो अवतार झाले आणि गेले. मग या सगळ्या अवतारांची आपण स्तुती करतोय, त्यामुळे आपल्याला सर्व सुख मिळतंय का, सर्व जीवनात प्रश्न सुटतात का, हा प्रश्न आपल्या पुढे आहे. तर सगळे अवतार आले आणि गेले, परंतु जो हा अवतार आहे वचक्षा भगवंत सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद समृत्या दशांगुलम. हा कधीही कोणाच्या तावडीत गेला नाही, कोणी त्याला मारू शकलं नाही आणि कोणी मारणं पण, कारण तो सगळ्या जगाचा एकच नियंत्रण करत आहे. एकम सत जो परमात्मा आहे तो हाच आहे. याच्यापासून मग अनंत अवतार झाले, गणपतीचे अवतार झाले, ब्रह्मदेव झाले, विष्णू झाले, शंकर झाले, इंद्राज झाले, दत्त झाले, सूर्याच्या विश्वरूपा विराट रूपापासून असे सगळे अवतार जगामध्ये निर्माण झाले. पुन्हा सामावले गेले आले, सामावले गेले आले. पिंपळात झाड आहे, त्या झाडाला पाला असतो, फुलतो आणि तो पाला सगळा गळून पडला की पुन्हा तसाच पाला पुन्हा फुटतो. अशा प्रकारचा जो परमात्मा आहे त्याची सेवा आपण केली पाहिजे. आणि हा हिंदू धर्माचा प्रमुख देव आहे. तेच राम कृष्ण दत्त या रूपाने अवतरलेले आहेत. हा जो परमात्मा आहे मूळ स्वरूप, समजा हे अवतार कसे झाले याचा मोठा प्रश्न आपल्या पुढे पडेल. मग हा मोठा जो देव आहे, ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात, मग हा अवतार आपलं स्थान सोडून पृथ्वीवर जन्माला कसा आला, हा कोरड्या जगा पुढे आहे. आता आंब्याचं झाड आहे, खूप मोठं आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याला दरवर्षी हजारो काय आंबे येतात, पिकतात. पण त्याच्यातला एक आंबा काढून आपण परत लावल्यानंतर जो लावलाय आंबा, त्याच आंब्याचा आंबा लावलाय, त्या आंब्याचं बीज ह्या आंब्याच्या कोळीमध्ये आलेलं आहे आणि हा आंबा लावल्यानंतर जो मूळ आंबा आहे तसाच हा आंबा, फरक काहीच नाही. अशा प्रकारचे हे परमेश्वराचे अवतार होतात. लक्षात ठेवा, मूळ जागेवरचं कधी नष्ट होत नाही. जे जसं आहे तसंच राहतं, त्याच्यातून हे अवतार बाहेर पडतात. आता मोठा आंबा आहे, त्या मोठ्या आंब्याला
खूप आंबे आले, त्याच्यात एक आंबा घेऊन आपण कोय लावली आणि त्या आंब्यातून पुन्हा तोच आंबा जसा तसा प्रगटला. वडाचं मोठं वृक्ष आहे, ते वडाचं बारीक बी लावलं, त्या वड तसा तसा प्रगटला. म्हणजे अवतार कल्पना जी आहे, स्वर्गातला देव पृथ्वीवर आला, सगळ्या गोष्टी जशाच्या तशा घेऊन. मोठ्या आंब्याची गोडी कशी होती? गोड होतो आंबा, आणि आता तुम्ही लावला तो तो गोडच आहे, तसाच आहे, फरक काही नाही. म्हणजे जो मूळ परमेश्वर आहे तोच ह्या दुसऱ्या रूपामध्ये पुढे आलेला आहे, त्या दृष्टीने सगळं कार्य चालतं. मूळ परमेश्वर नष्ट होत नाही, जसा तसाच तो आहे. त्याचीच ती त्याचेच ते अंश, सगळे अंश पुढच्या अवतारामध्ये येतात. हा अवतार कल्पना आहे, आणि ती कल्पना जर आपल्याला समजली तर आपला अवतार कळतो. आणि हा अवतार म्हणजे ऋषी, देवता, छंद आणि स्वर या पद्धतीने काय अवतार कार्य करतो. आणि त्या दृष्टीने हा जो परमात्मा आहे, त्या परमात्माचे आपण हा अवतार होणार, मग तो अवतार होणार, मग ते असं होणार, ही जी कल्पना आहे, जे ब्रह्म आहे ते जसं तसं कायम आहे, तेच ब्रह्म सहस्र शीर्षा पुरुषा रूपाने नटलेलं आहे. आणि तेच ब्रह्म पुढं मानवी अवतारामध्ये अवतरलेलं आहे. ते जी गोष्ट मूळ आहे, अनादि अनंत, ते नष्ट होत नाही, ते जसं तसं राहतं, त्यात काय बदल होत नाही. आणि मूळ अवतार खाली आला, आपलं कार्य पूर्ण करून परत मूळ स्थितीत जाऊन राहतो. असं हे सगळं कार्य चालू आहे. म्हणून अवतार कल्पना जी आहे, ती अवतार कल्पना आपल्याला प्रत्येक वेळेला सुधारणा कशी करायची, साधू भ्रष्ट झाले त्याला दुरुस्त कसं करायचं सांगितलं. आता हे सगळे साधू संन्यासी जेवढे आहेत ते सुद्धा आता सध्या भूत्यान मार्गाचे, पितृयान मार्गामध्ये आहेत. आणि जे खरे आहेत ते देवयान मार्गामध्ये आहेत, फळं खाऊन दूध पिऊन राहणारे. ब्रह्मयान मार्गात आहे, फळं खाऊन फळांचा रस पिणारे निराहारी आहेत. हे जे काही अभ्यास आहे तो सर्वसामान्य माणसाला पचत नाही. आणि आपण देवाबरोबर बोलू का नाही असं काय लोकांनी प्रश्न विचारला आहे. आपण देवाबरोबर पाहू शकतो, बोलू शकतो, आणि देवांची भेट घेऊ शकतो. मूळ जो परमेश्वर आहे तो आपण पाहू शकतो. कधी? ज्या वेळेस आपण सोमरस पिऊ त्यावेळेला पाहू, तसं पाहणार नाही. आता बरेच वेळा असा प्रश्न आहे, अमृत कसं तयार झालं, सोमरस कसा तयार झाला? तर मूळ ब्रह्म आहे, निर्गुण निराकार अविषय अचिंत्य. त्याच्यात तरंग निर्माण झाल्यानंतर ते तरंग गायत्री छंद आणि षडजा स्वर, ज्याप्रमाणे भुईमुगाच्या टरफल तयार होतं त्याप्रमाणे आणि कवच तयार झालं. कशाचं? छंद आणि स्वर्गाचे छंद षडजा स्वरात. आणि परब्रह्म जे आहे त्याची लहरी आहे, तरंग आहेत, ते तरंग सगळे त्या छंदाने आपल्या शरीरात घेतले. जसे शेंगदाणा, मग शेंगदाणा उतरवतो, शेंगदाणा तयार होतो, त्याप्रमाणे हे अमृत त्या गायत्री छंद आणि स्वराने, गाय छंद षडजा स्वराने आपल्या कवच तयारामध्ये, कवचामध्ये घेऊन ते बंद करून ठेवलं. ज्याप्रमाणे शेंगदाण्यात बारीक कोंब येतो त्याप्रमाणे याच्यामध्ये सोम अवतार म्हणजे सोम परमात्मा प्रगट झाला. ज्याच्यावर अमृत आहे, जो अमृत देतो त्याला सोम म्हणतात. मग हा सोम जो आहे याच्यापासून पुढं ऊस, आंबा, फळं, नारळ हे सगळे तयार झाले. सोमवल्ली. सोमवल्ली म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये अमृत आहे त्या वनस्पतीला सोमवल्ली म्हणतात. हा खरा त्याचा अर्थ आहे. वल्ली, सोम म्हणजे अमृत देणारा देव. परमात्माने ज्याने अमृत दिलंय किंवा सोमरस दिलाय, अशी जी वनस्पती आहे ती वनस्पती त्या देवापासून प्रगट झाली म्हणून ती सोमवल्ली. म्हणजे सगळे वनस्पती फळांच्या आहेत त्या सोमवल्ली आहेत. त्यातल्यात ऊस, नारळ हे दोन सोमवल्लीचे महत्त्वाचे उदाहरणं आहेत. कारण सोमवल्ली जी आहे
तिचा जो रस आहे तो रस जो आहे सोमवल्लीचा उसाचा तो गोड आहे आणि पारदर्शक आहे, हिरवट रंगाचा आहे. आणि मग त्याच्यामुळं आपल्या जीवनातलं सर्व सुख शांती आपल्याला मिळते. देवाला निवेद दाखवतो आपण, वरण भात आमटी, तर ते पितर खातात, मूळ देवाला पोहोचत नाही. नंतर आपलं वाकड्या तिकडे अमंगळ दाखवतो, भूतियान मार्गाला पोहोचतो, ते मिळत नाही. या जगातल्या सर्व माणसांनी देव प्रसन्न करायच्या ऐवजी पितर आणि भूत म्हणजे भूतियान मार्ग दोन प्रसन्न केले, राक्षस भूत अशा मार्गातले आता सगळे समाजातले लोक आहेत. जे खरे साधू आहेत ते फक्त कंदमुळे फळ खाऊन सोमरस पिऊन राहतात. बाकीचे साधू जे आहेत ते पितर तत्वाचे आहेत आणि भूतियान मार्गाचे आहेत. त्यामुळं प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या मार्गात जायचं आहे. भूतियान मार्गात जायचं आहे का पितृयान मार्गात जायचं आहे का परमेश्वराचा जो मार्ग आहे सोमरस अमृत या मार्गाने जायचं. ते आपण प्रत्येकाने ठरवायचं. जर तुम्हाला समजा पहिलं म्हणजे भूतियान मार्ग जो आहे तो पृथ्वीतलावर, पितर मार्ग पृथ्वीतलावर, भूतियान मार्ग पृथ्वीतलावर आहे. अंतरिक्ष मार्ग आहे तो चंद्र सूर्य तारे याच्यामध्ये पितृलोक राहतात. आणि जो दुलोक म्हणजे जो स्वर्ग आहे प्रत्यक्ष तो या जगाच्याही पलीकडं आहे. हाचा महत्वाचा मुद्दा आहे. निर्वात प्रदेश अनंत कोटी मैलावर स्वर्ग आहे. तिथं कुठं म्हणजे तुमचं हे सूर्य चंद्र तारांगण ग्रह तारे काही दिसणार नाही. अशा ठिकाणी आपले मूळ परमेश्वर आणि देवदेवता हे राहतात. त्यांनी पृथ्वीवर येऊन आपली जागा तयार केली. समजा दिल्लीवर माणूस तुमच्या गावातून त्याने घेऊन राहिला पण त्याचं मूळ घर दिल्लीला आहे, मग तो परत दिल्लीला जाणार. तशा प्रकारचं हे शास्त्र असं आहे की मूळ जो परमात्मा आहे तो मूळ परमात्मा जो आहे तो अमृत आणि सोमरस म्हणजे फळांचा रस, उसाचा रस, नाळाचं पाणी हा याचा आव्हान घेतो. हवन देव प्रकाश रूपी अन्न ग्रहण करतात म्हणून देवांच्या शरीरामध्ये ही दैवी शक्ती कायम टिकून राहते. म्हणून देव लोकांना जो आहार आहे जो प्रसाद आहे तो फळांचा दूध हा सोमरस आहे. तो मुख्य प्रसाद मूळ देव स्वर्गाच्या देवांना. आणि तुमचे पितर देव जे त्यांना भांडारे जेवण घालणे हे पितर देवांना, पितर तुमचे आजे पंजे कोण खातात राहतात. पण आपण पितरांना देव मानून आपण त्यांची आतापर्यंत पूजा करीत आलो. खऱ्या देवाकडे कोणीच गेला नाही. कारण का खरा देव मिळवायचं म्हणजे कष्ट आले, तपश्चर्या आली, शरीर हे आलं, ब्रह्मचार्य आलं, मार्ग आला, हे सगळे करावं लागते. खऱ्या देवाकडे चालायचं असेल तर तुम्हाला दररोज सोमरस पिणे आणि देवाची भक्ती करणे त्यामुळं आपला विकास होणार आहे. सोमरस का प्यायचा याचं कारण असेल, तुमचे किती जन्म झाले, तुमच्या आजे पंचे किती झाले, आईवडील किती झाले, सगळ्यांची बेरीज जर 50 लाख येत असेल, एवढे संस्कार तुमच्या शरीरावर आलेले आहेत आणि ते तोडण्याकरता कोणी समर्थ नाही. ऋषी देवता छंद आणि स्वर या पद्धत मंत्र म्हणून आणि आपण जेव्हा सोमरस प्राशन करू त्यावेळेस आपल्या शरीरातले जे काय अनंत कोटी किंवा काही जन्म झाले असतील आईवडिलांचे आपले आजीपंजांचे ते संपूर्णपणे ते DNA संपून जातं. पाठीमागचे संस्कार आपलं येत नाही. आपलं नवीन शरीर बनतं, दिव्य शरीर बनतं. सर्वपता सर्वपता सारूप्य त्या सगळ्या गोष्टी सोमरसामुळे प्राप्त होतात. जर तुम्ही उद्या समजा ये तुमचा रक्त घडेल, तुम्ही समजा गणपती स्वरूप धारण झालं तर तुम्हाला मूळ स्वरूप जे आहे विश्वरूपाचं ते दर्शन होणार. आपलं मूळ स्वरूप काय व्हा, विष्णूचं तशीच अवस्था आपलं मूळ स्वरूप काय, शंकराचीच अवस्था आपलं मूळ स्वरूप काय, सूर्यनारायणाची तीच अवस्था आपलं मूळ स्वरूप काय. तर मूळ स्वरूप सहस्त्र शीर्षा पुरुष आपलं
मूळ स्वरूप आहे. मग मानव ये ब्रॅक्टर मानव आलं, मग मानव म्हणतो आपलं मूळ स्वरूप काय आहे? तर आपलं मूळ स्वरूप मूळ म्हणजे ए बीचा गणपती आहे, म्हणून आपण मूळ गणपती स्वरूप होऊ. गणपती स्वरूप मग झाल्यानंतर पुढे आपलं मूळ स्वरूप काय? विश्वरूप स्वरूप आहे. मग येवाला म्हणतो आपलं मूळ मानव मूळ स्वरूप काय? मग तो विष्णुरूप होतो. आणि मग त्याचं विश्वरूप दर्शन होऊन तो आपलं मूळ स्वरूप जाणतो. नंतर येवाला म्हणतो आपलं मूळ स्वरूप काय आहे? तो शिवस्वरूप होतो. शिवस्वरूप त्याचा दिव्य रूप प्राप्त होतं, दिसतो आपलं मूळ स्वरूप सहस्र शीर्षा पुरुषा. बी रक्तवाला म्हणतो आपलं मूळ स्वरूप काय आहे? तो सूर्यासारखा प्रकाशमान बनतो आणि त्याला आपण मूळ स्वरूप जे आहे सहसा पुरुषा साक्षात ते प्राप्त होतं. आणि त्यामुळं त्याला आपली पूर्वजांची ओळख होऊन मग हे सगळा देव जो मूळ देव आहे, हा जो सहस्र शीर्षा सहस्राक्षा पुरुष आहे, त्याच्या एका अंशातून हे सगळं जग निर्माण झालेलं आहे. मग याच्यापाशी जाणं, याचं मूळ स्वरूप काय? त्याचं मूळ स्वरूप पूर्ण ब्रह्म एकम सत अनामिक, ज्याला नाव नाही गाव नाही, हे त्याचं मूळ स्वरूप. अशा दृष्टीने आपली जी परंपरा आहे सनातन धर्म वैदिक स्वधर्म, या दृष्टीने आपण हे सगळं मूळपर्यंत जाणं आवश्यक आहे. डोकं दुखलं तेवढ्यापुरतं औषध घेतलं, बरं वाटलं, पण आपलं डोकं कधीच दुखू नये असं कोणी विचार केलाय का? कधीच दुखलं नाही पाहिजे. मग आपलं डोकं का दुखतं? याचं मूळ स्वरूप काय आहे? याचं मूळ स्वरूप आहे जगती छंदिशाद स्वर आणि त्रिशूप दैव स्वर, हे मूळ स्वरूप डोक्याचं. हे दोन्ही स्वर जेव्हा आपल्या बाजूला आपलं संपूर्णपणे व्यवस्थित करता येतील, तेव्हा आपलं कायमचं डोकं दुःख थांबणार आहे, तशी थांबणार नाही. कारण का तर त्या ज्या 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 छंदातून जे जे अवयव निर्माण झालेले आहेत, त्या अवयवाला त्या छंदांचं ज्ञान झालं पाहिजे. तुमची कंबर हातपाय तुमचा घसा दुखतोय तर तुम्हाला पंचम स्वर. छाती दुखते, हात दुखतात तर तुम्हाला प्रतिछंद मानदांचा स्वर. तुमचं नाभी दुखते, पंपी दुखते तर त्याला अनुष्ठुप छंद गांधार स्वर. प्रजापती जो आहे तुमचा तो दुखतोय किंवा त्रास होतोय तर त्याला उष्णिक छंद वृषभ स्वर. आणि आणि आपली कुंडली जागी व्हावी, हातपाय दुखतात, पाय गळून जातात, त्याचं मूळ स्वरूप आहे गायत्री छंद षडजा स्वर. तर गायत्रीच्या पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत जी नीला जाते शुद्ध रक्तवाहिनीची, तिचं काम गायत्री मंत्र करतो, गायत्री छंद स्वर करतो. बाकीचं कोणालाही करता येत नाही, लक्षात ठेवा. कारण ती शिर मुळीच गायत्री छंदाच्या मालकीची आहे. पायाच्या अंगठ्यातून निघून मुलाधार चक्रात येऊन बाकरातून ती छातीच्या डाव्या बाजूला व्होल्टेज नंबर 6 मध्ये येऊन ती मेंदूमध्ये विश्वामध्ये जाते आणि त्या ठिकाणी कार्य करते. म्हणून गायत्री मंत्र जो आहे हा प्रत्येकाने रोज लोकांनी जपला पाहिजे, भक्ती केली पाहिजे. तो गायत्री मंत्र असा आहे, सो विश्वामित्र ऋषी सविता देवता गायत्री छंद षडजा स्वरा. ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र आहुती करत असतं स्वाहा दत्तमिदं नमः असं म्हणून ते मंत्र म्हणायचं, म्हणजे सिद्धी प्राप्त होते. म्हणजे आपल्या शरीरातली जी षटचक्र आहे ती व्यवस्थित काम करतात, व्होल्टेज व्यवस्थित काम करतात, मेंदू जी काम करतं. तर या ठिकाणी आपण वाचन आहे थोडंसं पाहणार आहे. कश्यपस्य देवल ऋषी ओमान सोम देवता गायछंदा परी प्राचेद्यतं कविं सिंधो उर्मी अधि श्रेताकारं बिभ्रत पुरुस्पृहम्. अंतदर्शी क्रांतदर्शी काव्यरचना स्फूर्ती देणारा, अंतर्दर्शी क्रांतिदर्शी म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण होता
विश्वक्रांती या ठिकाणी लिहिलं. विश्वक्रांती नवे ज्ञान हे कशामुळं मिळतं आपल्याला, तर सोमरस पेल्यामुळं मिळतो. सोमरस हा क्रांती, विश्वक्रांती करणारा आहे. इथे लिहिलं आहे त्याचं उत्तर, क्रांतीदर्शी म्हणजे विश्वक्रांती करणारा आहे. महासत्ता बलवान बनणारा आहे, महासत्ता बनणार. त्याच्याशिवाय आपण मोठे होऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये क्रांतीदर्शी, क्रांती करणारा, विश्वक्रांती. जगामध्ये सगळी क्रांती घडून आली पाहिजे. सगळ्या मानवाच्या जीवनामध्ये सुखशांती मिळाली पाहिजे. नवीन चेतना, चैतन्य प्राप्त झालं पाहिजे. आपली कुठली कामं आडली नाही पाहिजेत. सोमरस पेल्याने काय होतं, नाही पेल्याने काय होतं. सोमरस पेल्यानंतर तुम्हाला रवी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे ग्रह छळीत नाहीत. त्यानंतर तुम्हाला गेमाने बॅटा किरणांचा त्रास होत नाही, म्हणजे शरीरात आजार घुसत नाही. आणि अल्फा किरण तयार होऊन आपल्या जीवनाचं संरक्षण होतं. या सगळ्या जीवांचं संरक्षण करणार कोण आहे? आपण उत्तर देणार परमेश्वर आहे. मग परमेश्वराचं कोणता अवस्था अशी आपल्याकडे त्याने आपल्याकडे ठेवली की ज्यामुळं आपलं संरक्षण होतं? तर अल्फा किरण ही संरक्षण ठेवणं अवस्था आपल्या 84 लक्ष योनीमध्ये आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी हा वायू आहे, अल्फा किरण आहे. यामुळं आपल्या शरीरातल्या तांबड्या, पांढऱ्या आणि प्लेटलेट चपट्या पेशी वाढतात, सुरक्षित राहतात आणि आपलं जीवन सुरक्षित विश्वक्रांती घडवतात. विश्वक्रांती नवे ज्ञान प्राप्त करतो. समजा आता तुम्हाला नवे ज्ञान प्राप्त म्हणजे विमानाचा शोध लागला, गाड्या शोध लागला, लाईट शोध लागली. जेवढे शोध लागले हे सगळे सोमरसाचे प्रकार आहेत. जे जे लोक सोमरस पिले, जगातले शास्त्रज्ञ फळं खाल्ले, त्यांनी उपाशी राहिले, त्यांना शोध लागलेला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज हे साधू संत झाले. रामकृष्ण, दत्त हे जे देवदेवतळे, भगवान शंकर हे सगळे सोमरस पिणारे आहेत. म्हणून जगाचं कल्याण कसं करायचं आणि त्याच्याकरता आपला संपूर्ण संरक्षक असणारा अल्फा किरण आहे. अल्फा किरण जर शरीरात आपला नसेल तर तुम्हाला देव पण वाचू शकत नाही आणि डॉक्टर पण वाचू शकत नाही, कोणीच वाचू शकत नाही. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण मजा पाहिली. 20/3/2020 आपण जाहीर केलं की कांदा खा, लसूण खा. कांद्यामध्ये जस्त आहे. हे जस्त तुमच्या शरीरात उतरलं तर तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण तयार होऊन जे अणुबॉम्बचे गॅमान बॅटा किरण आहे त्याच्यामध्ये तुमच्या कोरोनामध्ये ती किरणं शरीरातून बाहेर पडतील, आपल्याला बरं वाटेल. जवळजवळ आपल्या संस्थेने आणि भाविकांनी, इथे मंडळांनी 500 कोटी लोकांमध्ये हे सोमरसाचं प्रमाण पसरवलं आणि समाजात कल्याण झालं. मग पुढे 2021 जगातली हो संस्था आहे त्यांनी आपलं संशोधन मान्य केलं. सांगितलं व कांदा लोक खातात ते जगतात, पण याच्यामध्ये असणारं जे जस्त आहे त्या जस्तातून अल्फा किरण तयार झाल्यानंतर हे जंतू आपल्या स्वतः नष्ट होतात. याच्याकरता तुला मका खाणे आवश्यक आहे. मका म्हणजे जस्त आहे, कांद्यात जस्त आहे, नारळात जस्त आहे, बदाम काजू म्हणजे जस्त आहे. ह्या पदार्थ जे आहेत सोमरसाचे घटक, त्याच्यातून आपलं हे सगळं मिळून आपलं संरक्षण होतं. जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण आहेत तोपर्यंत तुमची हाडं काडं दुखणार नाहीत. ती दुखू नये म्हणून तुम्ही मका खा, मकाच्या पापड्या खा किंवा काय अधिक पदार्थ असेल ते खा, म्हणजे तुम्हाला जास्त भरपूर प्राप्त होईल आणि तुमच्या शरीरातल्या सगळ्या तक्रारी बऱ्या होतील.
काय लोकांना संतती होत नाही, पोटात मरत. याचं कारण का? तर त्या रक्तामध्ये जस्त नाही, जस्त पेशीमध्ये 99% असावं लागतं. 99% रक्तपेशी जस्त असल्यानंतर 100% अल्फा किरण असतं. आणि त्या बाई गरोदर स्त्रियांच्या मुलाला जर 40% जर समजा जस्त त्या पेशीतून त्या मुलाला मिळत असेल, तर त्या ठिकाणी 40% अल्फा किरण आणि 60% गॅमा बॅटा किरणाचा प्रवाह होऊन ते पोरग शरीरामध्ये सडतं किंवा मरतं. अल्फा किरण शरीरात निर्माण झाल्यानंतर ते पोटात सडत नाही. आणि बऱ्याच स्त्रियांची मुलं अशी होती, हजारो केसेस आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना मी सांगितलं मका का, कांदा खा, नारळाचं पाणी प्या, म्हणजे तुम्हाला जस्त प्राप्त होईल. आणि जस्त प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला संतती होईल, ती मरणार नाही. 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगू शकेल अशी ताकद सोमरसामध्ये आहे. सोमरसामध्ये लोह, जस्त, तांबे, सोने आणि चांदी अल्फा किरण आहेत. म्हणजे अतिशय महत्त्वाचे घटक आपल्या शरीरामध्ये. पवमान सोम हा जो देव सांगितलेला आहे, तोच म्हणजे अल्फा किरण आहे आपल्या शरीराचं संरक्षण कर. त्याची जी लक्षणं आहे ती अशीच आहे: जंतूचा नाश करणे, बाहेरचं अन्न म्हणजे अन्न, पाणी, औषध आणि वातावरण याच्यातले जे घटक शरीरात आले ते काढून टाकणे आणि त्याचं शरीर शुद्ध ठेवणे हे त्यांचं काम. म्हणून हे महत्वाचं. आता गाय आहे, गायला जर आपण रोज चारला तर गायच्या शरीरामध्ये अल्फा किरण तयार होऊन दूध अगदी पवित्र आणि भरपूर दूध देईन गाई. कारण का अल्फा किरण शरीरात निर्माण झाल्याशिवाय स्त्रियांना किंवा गायांना दूधच येऊ शकत नाही. काय काय स्त्रियांचं दूध गेलं आणि ते आले म्हणजे मारण्याला दूध आटलं. उसाचा रस प्या, नारळाचं पाणी प्या. आणि शरीरात जास्त निर्माण झाल्याबरोबर त्या गायांना आणि स्त्रियांना पण दूध आलं. कारण का, ते शरीरामध्ये अल्फा किरण आल्याशिवाय तुमची कुठली हालचाल होत नाही. डोळ्यांची दृष्टी, कानाचे ऐकणं, बोलणं हे सगळं अल्फा जस्त किरण अवलंबून आहे. जस्त किरण हा निळसर फिकट धातू आहे. तो आपल्या 3 नंबरमध्ये असतो, व्होल्टेज नंबर 3. तो आपल्या शरीरात किती आहे, सोमरसाचं प्रमाण आपल्या शरीरावर किती आहे हे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. 3 नंबरचा व्होल्टेज जर 6 mm 10 mm आला तर तुमच्या शरीरामध्ये 60 ते 100% अल्फा किरण आहे, जास्त पण आहे आणि तुमचं जीवन सुरक्षित आहे. ज्यावेळेस तुमचा 3 नंबरचा व्होल्टेज, तुमचा 3 नंबरचा व्होल्टेज जर समजा 3-4 mm असेल तर तुमच्या शरीरामध्ये 40%च अल्फा किरण आणि 60% तुमच्या शरीरामध्ये गॅमा बॅटा किरण आलेत. त्यामुळे तुमच्या तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, नंतर प्लेटनेस तपत्या पेशी मारतात, वाढ होत नाही. त्या पेशींची वाढ का होत नाही? डॉक्टर औषध देऊन देऊन थकतो, का होत नाही? तर आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण नाहीत. माझ्याकडे आतापर्यंत हजारो लोकांना मी सांगितलं, तुमच्या शरीरात अल्फा किरण तयार होऊ द्या, तुमचे सगळे आजार बरे होतील. पाठीच्या मणक्याचे आजार बरे होतील, डोक्याचे आजार बरे होतील, बुद्धी वाढन, सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल असे तिने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता सोमरस पेल्यावर काय होतं पुढं बघा. काव्य रचण्यास स्फूर्ती देणारा सोम आहे. म्हणजे आपल्याला काव्य रचन करायचे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज यांनी जे मोठमोठे ग्रंथ लिहिले, व्यास यांनी जे मोठे ग्रंथ, हे फळं रूट खात होते, फळं आणि फळं दूध पिऊन राहत होते. म्हणून यांनी एवढं मोठं वाङ्मय ग्रंथ, अभंग लिहिले. मी सोमरस पिलो, मी कल्केश्वरी लिहिली 1,75,000 श्लोकांची, भगवद्गीता 700 श्लोक, ज्ञानेश्वर 9,013 आणि त्याच्यावरती जे आपण स्पष्टीकरण केलं स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी ग्रंथाचं, तर देवाने मला आधी सांगितलं, तुम्ही तुमच्या शरीरामध्ये सोमरस प्रमाण वाढवा. आणि मग सोमरस प्रमाण वाढल्यानंतर
मग मला स्फूर्ती ज्ञान झालं आणि मग हा ग्रंथ लिहिला. तर ह्या ग्रंथ लिहिताना पांडुरंग ज्ञानेश्वर हे बोलत होते 24 तास, आणि त्या दृष्टीने हा ग्रंथ लिहिलाय. 2 खंड झाले पुढे होणार का? काव्य स्फूर्ती ज्या ज्या संत साधूंना झाली, मग ही स्फूर्ती आपल्याला कशी काय मिळणार? मग काकडा आरती, देवाचं भजन पूजन, देवाचे मंत्र जप, याच्यामुळे आपल्याला ते प्राप्त होतं. सुंदर ते ध्यानोबा विटेवारी असं आपण अभंग म्हणतो. त्या अभंगात जेव्हा आपण रंगून जातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपण कधी नारळ खाल्लेला असतो, नंतर कधीतरी आपण मका खाल्लेली असते, बदाम काजू खाल्लेले असतात. त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जस्ताचं प्रमाण वाढलेलं असतं, आणि जस्त प्रमाण वाढल्यानंतर मग आपल्या शरीरातून ते अभंग जसेचे तसे तुकाराम महाराज तसे कीर्तनकार, प्रवचनकार, शास्त्री, पंडित, हे विद्वान, वेदांताचार्य, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण हे जे आहेत, यांच्या शरीरामध्ये नेहमी सात्विक आहार खाण्याचं प्रमाण आहे. त्यामुळं त्या शरीरामध्ये जास्त प्रमाण वाढलेलं आहे. 99% जास्त आल्यानंतर मग अस्सल कीर्तनकार, अस्सल भजनकार, अस्सल गायक, मग ते जागदारी, सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत. अल्पाकरण जर शरीरात निर्माण झालं नाही तर आपलं जीवन खळखळीत, आपल्याला चालता येत नाही, हातपाय लटपट करतात, भीती वाटते, आजारातून बरा होत नाही. आणि आजारातून बरा होण्याकरता सोमरसाची गरज आहे. बघा, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि उसाचा रस, या 4 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट, त्याच्या पुढची 5वी गोष्ट म्हणजे साबुदाण्याची खीर. दुधात साबुदाण्याची खीर केली की त्यातून सुद्धा तुम्हाला सोमरसाचे गुणधर्म प्राप्त होतात. सोमरसाचे जवळजवळ हजारो प्रकार आहेत, पण मुख्य प्रकार हे महत्त्वाचे तुम्हाला सांगितले. या सोमरस म्हणजे असं सांगितलं. आता सोम वनस्पती म्हणे, सोम वनस्पतीला बी असतं म्हणे. ते बी असणारी सोम वनस्पती नाही. वेदामध्ये आज सांगितले आहे हा जो सोमवल्ली वृक्ष आहे तो आपल्या आईच्या रसापासून तयार झालेला आहे, असं ऋग्वेदात सांगितलं. आईच्या रसापासून म्हणजे तुमचा जन्म तुमच्या रक्तापासून, आईच्या रक्तापासून झाला. बी आहे का त्याला? नाही, रक्तापासून झाला. त्याचं बॉडी बनली, शरीर तयार झालं. तशा प्रकारचं शुक्राणू जो आहे तो सुद्धा सोमरसातून तयार झाला, म्हणून तुम्हाला संतती झाली. अल्फा किरण तुमच्या शरीरात निर्माण झाले म्हणून तुम्हाला संतती होते. अल्फा किरण निर्माण झाले नाहीत तर संतती होणार नाही. कौर गोळ्या काहीच उपयोग नाही. मला आलेला अनुभव असा आहे, 8-60 सालापासून आतापर्यंत हजारो लाखो भाविकांना श्राद्धवाला माझ्याकडं डॉक्टर, वकील, इंजिनियर, बडे बडे लोक आहेत, मंत्री संत्री सगळे आहेत. पण त्या सायन्स पद्धती आहे. येताना रक्तगट आणि तुमचा ECG काढून मला भेटा, तुमच्या सर्व समस्या समजतील. तुमचे शरीराला कुठली बटणं गेलेली आहेत, तुम्हाला अटॅक येणार का नाही. अटॅक येणारी माणसं जे त्यांचं आधी कळतं 50 वर्ष. जेव्हा आपण त्याला सोमरसात ट्रीटमेंट देतो तेव्हा तो अटॅकमधून वाचतो. असा महत्त्वाचा मुद्दा आहे. बहुतेक दैविक आध्यात्मिक प्रगती होते. कवी म्हणजे जो न देखे रवी तो देखे कवी. सूर्याला जे दिसत नाही ते कवीला दिसतं. कवी हा म्हणजे अंतर्ज्ञानी असतो, जिव्हाळ्याचा असतो, त्याचं मन हलकं असतं, नाजूक असतं, त्याच्या मनावर आसपासच्या लोकांनी वाईट परिणाम करून, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्या कवीला लोक त्रास देतात, माऱ्या धावतात, शिव्या देतात, आणि त्यामुळं त्याला जे काही ज्ञान आहे, त्याचं जे शरीर आहे ते अतिशय नाजूक, लोण्यासारखं नाजूक बनलेलं असतं. आणि त्या नाजूक शरीरावरती सगळे ईश्वरी संदेश येत असतात. म्हणून हा जो कवी आहे, महाकवी आहेत, यांच्या सहवासात आपण राहिलो शांततेमध्ये
तर आपला सुद्धा सुखरूपाचा फायदा होतो. कारण यांच्यामध्ये अल्फा किरण भरपूर आहेत. हे सगळे ऋषी देवता छंद आणि स्वर हे सगळे अल्फा किरणाने भरलेले आहेत आणि ते अल्फा किरण आपल्या शरीरात येतात. आता तुम्ही गणपती आतर्षेचं वाचता, गणक ऋषी गणपती देवता नित्र ह्याच्या पुढे काय वाचित नाही. म्हणजे तुमचा जो पुढचा स्वर आहे ना, तो स्वर अल्फा किरण शरीरात येतो, तयार करतो. तो स्वरच तुम्ही काढून टाकला, तुमचे आजार कधी हटणार नाही, तुमची प्रगती कधी होणार नाही, आयुष्य कधी सुधारणार नाही, जीवनात सुख शांती कधी मिळणार नाही. कारण पुढं सडचा स्वर तुम्ही म्हणतच नाहीत. बरेच गणेश भक्त मला भेटले आणि गणेश भक्त भेटल्यानंतर म्हणले, महाराज आम्ही 12 वर्ष स्तुतीच करतोय पण गणपती आमच्या काय स्वप्नात येत नाही, दृष्टांत होत नाही. याचं कारण की तुमच्या शरीरात जे अल्फा किरण आहे ते तयार होत नाही, साक्षात्कार होणार आहे. ते जर तयार झाले तर साक्षात्कार होईल. मग त्यांना म्हणून तुम्ही असं करा, गणक ऋषी गणपती आणि छंदा षडजा स्वरा असा उच्चार करा, म्हणजे 100% तुमची लाईन पूर्ण झाली. ओम भू भुवा स्वाहा महाजना तपम सत्यम. मग एक दोम एक दंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती असा मंत्र म्हणा. असं म्हणायला लागल्यानंतर त्यांना गणेश स्वरूप प्रगट होऊन त्यांना मग मूळ स्वरूप जे सहस्र शीर्षा पुरुषा याचा दर्शन व्हायला लागलं. कारण हा सगळा प्रभाव जो आहे सोमरसाचा आहे. आता आदिवासी समाजात लोक आपण पाहतो, त्याला जर आपण कधी भेटलो जंगलातले आदिवासी समाज लोक जे फळं खातात हमाम खातात, कंदमुळे फळं खाऊन राहणारे जे आहेत, त्याला नेहमी देव भेटतो, त्याला नेहमी देव स्वप्नात जातो का समोर दिसतो. इतकी जवळजवळ 60-70% ती मंडळी असते. म्हणून त्यांचा देव धर्मावर खूप विश्वास असतो. आणि आपल्यामध्ये 10% नाही पण 2% सुद्धा माणसं सापडू शकत नाही. का? गुलाबजांबू खाऊ रे, पेढे खाऊ रे, बर्फी खाऊ रे, भूत्यान मार्गात जाऊ रे, पितृन मार्गात खाऊ रे, अशा दृष्टीने सगळ्या गोष्टी चालू. त्यामुळे ईश्वर प्राप्ती होणे शक्य नाही. तुम्हाला परिपूर्ण क्रांती म्हणजे विश्वक्रांती करून घ्यायची असेल, मोठे पुढारी व्हायचं असेल, राजकारणात यश मिळवायचं असेल, बुद्धी स्थिर ठेवून निर्णय करायचे असतील, तर तुम्हाला फळं खाऊन सोमरस पिऊनच राहावं लागेल. तेव्हा तुमची बुद्धी राजकारणात, धर्मकारणात, भौतिक जावा, डॉक्टर वकील इंजिनियर यांची सगळी बुद्धी योग्य होईल. एक जण होता, तो होता म्हणजे काय करायचा, दारू प्यायचा आणि काहीतरी सांगायचा आणि काय आजारी असायचा. त्याला मी म्हटलं, तू दारू पिऊ नको, सोमरस पे, तुला बुद्धी वाढन. सोमरस पिल्यानंतर तो कवी बनला, नाट्यकार बनला, कीर्तनकार बनला. कारण तुम्ही देवाला जाऊ नका, देवाची पूजा नका करू, काय नका करू, देवाचं नाव पण घेऊ नका, देव कसा आहे ते पण पाहू नका. फक्त सोमरस पेत राहा. आणि सोमरस पेत राहिल्यानंतर तुमचं शरीर इतकं पवित्र बनन. कसं, गायला कांदा दिला वास सुटला, गायला हिरवा चारा दिला दूध खुरट लागलं, नंतर गायला ऊस दिला, गायचं दूध गोड लागलं. तशा प्रकारचं तुमचं शरीर जेव्हा शुद्ध पवित्र बनन सोमरसाने, तेव्हा देव स्वतःहून भेटून तुमचं कल्याण करतीन. एवढं वरडायची गरज नाही, रात्रंदिवस वरडायची काय गरज नाही. देह शुद्ध करून भजनी भजावे. आपला देह सोमरसाने शुद्ध करायचा आणि मग भजन कीर्तन जागरण गोंधळ करायचा, तेव्हा आपलं कल्याण होणार. तसं होणार नाही. दारू पिणारे जागरण गोंधळ करणारे, कीर्तनामध्ये काही लोक दारू पिऊन कीर्तन करणारे, या अशा माणसांना समाजात स्थान देऊ नका. दारू पिणारे गांजा वाढणारे जे लोक आहेत यांच्याकडून कीर्तन भजन करून घेऊ नका. कारण त्यांचे जे शब्द आहेत ते सोमरस युक्त नाहीत, आपला सोमरस युक्त आहेत. तुम्ही जागरण गोंधळ घालू नका, विनाकारण खर्च करू नका. तुम्ही सोमरस प्या आणि सोमरस हवन करा. पांडुरंग खंडोबा सगळे देव तुम्हाला भेटतील, आशीर्वाद देतील. जागरण गोंधळाने आशीर्वाद मिळाला असं कोणी सांगितलंय? देव तुमच्या अंगात आला, तुम्ही देव झाला असं कोणी सांगितलं? काहीच होत नाही. तुम्ही देवच होत नाही, कारण तुमचं शरीर जे आहे ते मलिन झालेलं आहे.
त्याच्याकरता तुम्हाला सोमरस प्यायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला विश्वक्रांती, क्रांतिदर्शी, कवी, महाकवी, महाज्ञानी, महापंडित, महाशास्त्री असे तुम्ही होता. न पुढं काय सांगितलं, नद्याच्या पाण्याने मिश्रित होऊन विशेष वर्णन करण्यायोग्य शब्द धारण करून सोमकलशात आवाजासह स्थानपण्य परिपूर्ण होत आहे. म्हणजे याचा अर्थ आहे सोमरस पूर्वी गाडग्यात, नंतर दगडाच्या मोठ्या उखळामध्ये ठेवायचा, नंतर मग सोन्याच्या भांड्यात पण ठेवला जायचा आणि हा आवाज करतो असं म्हटलंय, प्रकाश देतो, हा निळसर रंगाचा आहे. ज्या वेळेस आपण त्याला पाण्यामध्ये जसे बुडबुडे येतात तसं हा सोमरस ठेवल्यानंतर त्याला थोडं ऊन लागलं तर तो तापल्यानंतर आतली जी हवा आहे ती हवा आवाज करते, बुडुक डुबुक डुबुक डुबुक, आणि तो वर आवाज करतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला प्रयोग करून पाहता येईल. तशा प्रकारचा आपण सोमरस प्यायल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्याला बोलता येत नाही, मुख्य हे चालता येत नाही, काय कळत नाही, सोमरस पेलो तर आपल्या शरीरामध्ये कम खम डम असे आवाज ध्वनी उमटणार. तर सोमरसापासून, कारण शरीरामध्ये गेलो तो गरम होणार, मग त्याच्यात जो दबलेले शब्द आहे, हवा आहे, शब्द आहे, ते शब्द ध्वनी रूपाने प्रकट होणार आणि मग आपलं वाचा येणार, बोलायला लागणार. काय माणसं, मुख्य माणसं सोमरसामुळे बोलायला लागलेले, आपल्याकडे पांगळे चालायला लागलेले आहेत, बाहेरनं काल दृष्ट्या ऐकून येऊ लागले आणि आंधळे दृष्टी कमी राहिली, त्याला जीवन चांगली दृष्टी आलेली. असा सोमरसाचा महत्व. कारण का तर ऊसाच्या रसामध्ये बर्फ टाकला जातो, म्हणजे तो सोमरस अजून मधुर आणि चांगला होतो, तो अजून चांगला गोड लागतो, असं त्याचा अर्थ आहे. तर सगळ्या जणांनी आपण हा सोमरस प्राशन केला पाहिजे. विश्वक्रांती नवे ज्ञान अशा दृष्टीने आपला प्रचार चालू आहे. ये विरक्त गटाने गणपती भक्ती करा, ओवाळणी विष्णूची, येवाळणी शंकराची, बिवाळणी सूर्यभक्ती करायची आणि सोमरस प्यायचा, निष्काळजी राहायचं. 24 तास देवाचे नाव घ्यायची गरज नाही. जमलं तर गणपती नाव घ्यायचे, विवाळ्यांनी नाही घ्यायचं नका घेऊ, पण तुम्हाला सोमरस प्यायल्यानंतर ये विवाळला गणपती दर्शन होत. आता माझ्याकडे बरीच माणसं अशी येतात, त्यांना मी विचारलं तुम्हाला काय काय स्वप्न पडतात. एकदम मला गणपती स्वप्न पडलं, दुसरं मला ते विष्णू सुदर्शन चक्र दिसलं, तिसरं मला शंकर पिंडी दिसली, नाग दिसले, चौथा मला अखरे चांदण्या सूर्य दिसला. तुमचा रक्तगट ज्या पद्धतीचा आहे तो सोमरस प्यायल्यानंतर उत्तेजित होतो आणि तुमचे जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं आणि त्या दृष्टीने साक्षात्कार कवी ज्ञान प्राप्त होतं. म्हणून सोमरस हा प्रत्येकाने प्याला पाहिजे. प्रचार करा आणि आपलं जे आता मी बोलतोय यूट्यूबवर ते समाजात प्रचार करून ज्ञान सांगा. तुम्ही ऐका, दुसऱ्याच पण सांगा, हुशार करा. याचं कारण सांगतो. तुम्ही सोमरस पिताय आणि तुमच्या शेजारचा दारू पितोय, तर तुमच्या सोमरसावर तुम्ही प्यायल्यानंतर त्याचे वास, दारूचा हवा वास तुमचा संस्कार होणार. म्हणजे तुमचा सोमरसाची गती जर समजा 5 मिनिटं होणार असेल तर त्याला 2-2.5 तास लागणार. म्हणजे गती मंद गतीने चालणार, त्याचा प्रभाव दाबावला जातो. म्हणून शेजारी पाजारी सगळ्यांना तुम्ही आपले ज्ञान सांगत चला, म्हणजे त्यांचं बी शुद्धीकरण होणं, आपलं शुद्धीकरण होईल. अन्न, पाणी, औषध आणि वातावरण याच्यातले सगळे दूषित घटक आहेत तो सोमरस शरीरातून बाहेर काढतो, शरीर पवित्र बनवतो. मग आपलं स्वरूप जे मूळ स्वरूप आहे अहम ब्रह्मास्मी ते मूळ स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे सगळ्या गोष्टींना आपला पूर्ण विकास होतो. पाठीमागच्या DNA RN जे संस्कार दूषित आहे ते दुरुस्त होतं. त्याला परवा काय, तुम्ही काळीगाम काढून घ्या. 6 बटणं तुमची 6 ते 10 MM आली तर तुमच्या शरीरामधलं सगळं अनुवंशिक दोष संपलेला आहे. नंतर मग तो 6 बटणं 5 वेळा मग ही सेवन व्याज छंद काळीगाम म्हणजे 7वं बटन तयार होऊन आपल्या मेंदूत जे 36,000 केंद्र आहे
ते 100% कार्यकर्ताची सिद्ध झालं. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोनदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा एकम सत श्रीवाचिवक्षा भगवंत. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सवृत्या दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वी महाशक्तीपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा देवी माता की जय. कालभैरव की जय. शनिचर की जय. हनुमान की जय. खंडेश्वर की जय. सर्व देवतां की जय. साधू संतन की जय. सर्व समाजाचा 100% विकास व्हावा ही अपेक्षा. हरिओम दत्त. ओम शांती.